शेतकऱ्याची चोरीस गेलेली गाभण म्हैस स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही दिवसात हस्तगत. शिराढोण येथील पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली 1,40,000 रुपये किमतीची 10 महिन्यांची गाभण म्हैस, मुर्हा जातीची म्हैस स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी शिताबीने शोधून शेतकऱ्याच्या स्वाधीन केली असून या कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी शेतकरी सूर्यकांत धोंडीराम धाकतोडे यांच्या शेतातून सदर म्हैस चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे शिराढोण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि पथक शिराढोण हद्दीत गस्त घालत असताना धाबापाटी पारधीपेढी परिसरात एक इसमाला रात्रीच्या अंधारात म्हैस आणि एक रेडकू घेऊन जाताना आढळले. संशय आल्याने चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीसाठी सदर इसम आणि जनावरांना पोलीस ठाणे शिराढोण येथे आणण्यात आले. सखोल चौकशीनंतर हीच म्हैस चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून 1,40,000 रुपये किमतीची म्हैस आणि रेडकू जप्त केले. आरोपी जालिंदर उर्फ पिंटू शंकर शिंदे राहणार ब्रह्मगाव शेंडीपाटी तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने आपल्या 2 साथीदारांसह सदर म्हैस चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यास पोलीस ठाणे शिराढोण यांच्या ताब्यात देण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्यासह शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश अवताडे, फरहान पठाण, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल रत्नदीप डोंगरे, नवनाथ गुरव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.